नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार 19 मार्च 2026 आणि उद्या 20 मार्च रोजी म्हणजे पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही भागात गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर प्रामुख्याने यामधील पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा आज आणि उद्या पुढील 2 दिवस कायम जोर राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर पावसादरम्यान वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलेला असून ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर आज रात्रीला अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज दिलेला आहे। तर यावेळी जोरदार वारे वाहतील असाही अंदाज देण्यात आलेला असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर शुक्रवारपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी होणार असून शुक्रवारी दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर शनिवारपासून राज्यातील पावसाचे वातावरण निवळून पुन्हा एकदा तापमानाच्या वाढीला सुरुवात होईल असा अंदाज आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेला आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।